नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपार इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 7,179 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.80%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 28.82 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 29,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अपार इंडस्ट्रीज प्लंजेस 20% ॲज Q3 प्रॉफिट ड्रॉप्स 19.7% इयर ऑन इयर बेसिस टू ₹175 करोड. तर मित्रांनो, अपार इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19.7%ने डिक्रीज होऊन 175 कोटी रुपये आला आहे. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला अपार इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 19.91% म्हणजे जवळपास 20%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 50.44 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.62%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 68.64 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 70,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट नेट प्रॉफिट राइजेस 90% टू ₹387 करोड. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 90%ने इन्क्रीज होऊन 387 कोटी रुपये आला आहे. तसेच सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 91%ने इन्क्रीज होऊन 2,968.81 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया सिप्ला लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,427 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.74%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेड Q3 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 49% इयर ऑन इयर बेसिस टू ₹1,571 करोड बीट्स इस्टिमेट्स. तर मित्रांनो, सिप्ला लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 49%ने इन्क्रीज होऊन 1,571 कोटी रुपये आला आहे आणि याने मार्केटच्या इस्टिमेटला सुद्धा बीट केले आहे. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला सिप्ला लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2.21% म्हणजे जवळपास 2.25%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 258.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 35.41%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.89 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युर्ड्स ॲडिशनल ऑर्डर्स वर्थ ₹531 करोड. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 531 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ऑर्डर्स मिळाले नंतर याचा ऑर्डर बुक करंट फायनान्शियल इयरमध्ये 10,893 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 128.95 रुपये
आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.48% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड Q3 रिझल्ट. नेट प्रॉफिट फॉल्स 43% टू ₹295 करोड बट बीट्स एस्टिमेट. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने डिक्रीज होऊन 53,648 कोटी रुपये आला आहे. तसेच टाटा स्टील लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 43%ने डिक्रीज होऊन 295 कोटी रुपये आला आहे. बट टाटा स्टील लिमिटेडने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे आणि याचमुळे आज आपल्याला टाटा स्टील लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 731.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.97% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, टाटाज जॅग्वार लँड रोवर प्लॅन्स टू रेज $500 मिलियन थ्रू ऑफशोअर लोन. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरने ऑफशोअर लोनच्या थ्रू $500 मिलियन रेज करण्याचा प्लान बनवत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.